तुम्हाला काहीतरी टेस्टी बनवायचं आहे आणि सर्वांना आवडेल असा पदार्थ बनवायचा असेल तर त्यावेळेस तुम्ही हा रस्सम वडा रेसिपी नक्की ट्राय करू शकता। गरमागरम रस्सममध्ये गरमागरम वडे, त्याच्यावरती थोडासा कांदा, शेव, कोथिंबीर, आहा खूपच टेस्टला अप्रतिम लागतो। तर चला रस्सम वडा बनवण्याची रेसिपी पाहू। नमस्कार, मी स्वाती आणि रस्सम बनवण्यासाठी इथे आपण 1 वाटी तूर डाळ घेतली आहे। आता ही तूर डाळ कुकरमध्ये घालू, त्याच्यामध्ये पाणी घालून 2 वेळेस ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे। त्यातील सर्व पाणी काढायचं आहे आणि डाळ शिजवण्यासाठी त्यामध्ये किती पाणी घालायचं हे जर अंदाज कळत नसेल तर डाळीमध्ये पाणी घातल्यानंतर बोट घालून पाहायचं की डाळीवरती बरोबर 1 बोट इतकं पाणी यामध्ये झालं पाहिजे। तर इतकं पाणी आपण यामध्ये घातलेलं आहे। आता 1 कांदा मध्यम आकाराचा आणि 1 टोमॅटो दोन्हीही मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून घेतला आहे, तेही आपण कुकरमध्ये घातला आहे। त्याचबरोबर पाव चमचा हळद आणि त्याच छोट्या चमच्याने 2 चमचा तेल यामध्ये घातलेलं आहे। हे मिक्स करून घेऊ आणि आता हे गॅसवरती डाळ शिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। तो कुकर गॅसवरती मोठ्या आचेवरती ठेवायचा आहे। 2 शिट्ट्या झाल्यानंतर गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि 5 ते 7 मिनिटांसाठी डाळ अशी परफेक्ट शिजवून घ्यायची आहे। तर इथे मी उडदाची डाळ 3 तास पाण्यामध्ये भिजवून ठेवली होती, त्यामधील सर्व पाणी काढून घेतलेलं आहे। जेव्हा आपण डाळ मिक्सरला बारीक करतो तेव्हा त्यामधील सर्व पाणी काढून घ्यायचं आहे। डाळमध्ये पाणी राहिल्यामुळे डाळ मिक्सरला वाटताना थोडीशी पातळ वाटली जाते, मग वडे एकदम छान गुबगुबीत असे होत नाहीत। तर त्यासाठी काय करायचं आहे, त्यातील सर्व पाणी काढून घ्यायचं आहे। पाणी काढण्यासाठी तुम्ही अशा प्रकारे कोणत्याही चाळणीचा ते वापर करू शकता। आता आपण हे मिक्सरला वाटून घेणार आहोत, त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ थोडीशी घालून घेऊ आणि ह्याची एकदम बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। जर तुमच्याकडून एकदम बारीक पेस्ट तयार होत नसेल तर अशा वेळेस तुम्ही 2 ते 3 चमचे छोटे चमचे यामध्ये पाणी घालू शकता आणि डाळ बारीक करून घेऊ शकता। अशा प्रकारे इतकी दाटसर ही डाळ वाटली गेली पाहिजे, त्यामुळेच आपले वडे एकदम परफेक्ट रेडी होतात। कारण जेव्हा आपण डाळ एकदम दाटसर वाटतो तेव्हा ती वाटल्यानंतर तिला फेटून म्हणजे हाताने फेटून एकदम फ्लफी जाळीदार असं तयार करायचं असतं। त्याच्यासाठी ही डाळ नेहमी अशा प्रकारे दाटसर झाली पाहिजे, म्हणजे चमच्यामध्ये जेव्हा हे मिश्रण आपण घेऊन अशा प्रकारे उलटं करतो तेव्हा ते चमच्यातून पटकन पडलं नाही पाहिजे। तर इतकं दाटसर ही पेस्ट तयार करून हवी आहे आपल्याला। आता आपण हे हाताने 7 ते 8 मिनिटे एकसारखं असं फेटून घ्यायचं आहे, त्यामुळे हे पीठ आणखी थोडं फुगेल, त्यामध्ये हवा भरली जाईल, त्यामुळे जेव्हा आपण वडे तयार करतो ते एकदम परफेक्ट असे रेडी होतात। आता नॉनस्टॉप आपल्याला हे 7 ते 8 मिनिटं अशा प्रकारे फेटून घ्यायचं आहे। आता फेटल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की याचा कलर आणखी थोडासा पांढरा शुभ्र झाला आहे आणि पीठ एकदम असं हलकं तयार झालं आहे, थोडंसं फुगलं आहे। तर आता हे पाण्यामध्ये आपण सोडून बघू, एकदम परफेक्ट असं हे बॅटर तयार झालं आहे। पाण्यामध्ये का सोडून पाहायचं, कारण जेव्हा बॅटर हे परफेक्ट रेडी होतं तेव्हा हे पाण्यामधून पटकन वर येतं। तर अशा प्रकारे तुम्ही याचे मेदूवडे देखील बनवू शकता, इतकं हे परफेक्ट असे पीठ रेडी झालं आहे। आता यामध्ये आपण 1 चमचा मीठ, 1 हिरवी मिरची बारीक चिरून घेतली आहे ती घालू यामध्ये। त्याचबरोबर अर्धा चमचा आलं खिसून घेतलं आहे ते यामध्ये टाकायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ, तुम्ही इथे विस्करचा पण वापर करू शकता अशा प्रकारे। आता आपल्याला हे फेटावं लागणार नाही, एकदाच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। आता ही सर्व प्रोसेस करूपर्यंत कुकरला आपली डाळ पण एकदम परफेक्ट शिजून रेडी झाली आहे। आपण पाहू, परफेक्ट आता डाळ शिजून रेडी झाली आहे, तुम्ही पाहू शकता। चमच्याने थोडंसं मिक्स करून घेऊ। चला तर आता आपण रस्सम बनवण्यासाठी सुरुवात करू। कढईमध्ये 4 ते 5 चमचे तेल घालायचं आहे। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, थोडीशी हिंग पावडर आणि अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट यामध्ये घालायची आहे। त्याचबरोबर कढीपत्त्याची 8-10 पाने यामध्ये घालायची आहेत। गॅस मोठ्या फ्लेमवरती चालू ठेवायची आहे आणि आता ही प्रोसेस आपल्याला करून घ्यायची आहे। हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि आता यामध्ये पाव चमचा हळद, कारण ऑलरेडी आपण डाळ शिजताना त्यामध्ये थोडी हळद घातली होती, त्यामुळे इथे थोड्याच हळदीचा आपण वापर करणार आहोत। 1.5 चमचा लाल तिखट, 1 चमचा धने जिरे पावडर, दोन्हीही मिक्स करून घेतले आहेत मी। त्याचबरोबर 1 चमचा सांबार मसाला। सांबार मसाला घातल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। गॅस मोठ्या आचेवरती चालू ठेवायचा आहे आणि आता आपण यामध्ये 1 चमचा मीठ घातलेला आहे। हे मिक्स केल्यानंतर शिजवून घेतलेली जी डाळ आहे ती यामध्ये आपण घालणार आहोत।
डाळ थोडीशी आता दाटसर आहे, त्यासाठी आता आपण यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी घालणार आहोत। हे जे रस्सम असतं हे एकदम पातळ असतं, कारण जेव्हा आपण रस्सम बाउलमध्ये घातल्यानंतर त्याच्यामध्ये वडे घालतो तेव्हा ते वडे सर्व यातील पाणी ओढून घेतात। त्यासाठी डाळ अजिबात दाटसर लागत नाही, पातळ लागते। त्यासाठी आपण यामध्ये आता आणखी 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे। आता हे मिक्स करून घेऊ। तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये अशा कन्सिस्टन्सीमध्ये हे रस्सम रेडी झालं आहे। आता वरून थोडीशी कोथिंबीर घालू आणि गॅसवरती दुसऱ्या साईडला हे उकळण्यासाठी आपण ठेवू। तोपर्यंत आपण वडे तळून घेणार आहोत। वडे तळण्यासाठी आपल्याला हाताला पहिल्यांदा पाणी लावून घ्यायचं आहे आणि मगच वडे तेलामध्ये सोडायचे आहेत, त्यामुळे हातातून वडे पटकन सुटले जातात। अशा प्रकारे ही प्रोसेस करायची आहे। तेल देखील गरम झालं आहे। आता तेलामध्ये आपण वडे सोडू। आता हे वडे तुम्हाला पाहिजे त्या साईजमध्ये छोटे मोठे तुम्हाला कसे हवे असतील तसे तुम्ही ते बनवू शकता। गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे आणि वडे सोडल्यानंतर अजिबात हलवायचे नाहीत। खालची बाजू व्यवस्थित तळली गेली की मग आपण त्याला पलटे करणार आहोत। वडे तळताना त्याला खूप सारखं आलटीपलटी करावं लागत नाही। 1-2-3 वेळेस केल्यानंतर वडे एकदम परफेक्ट असे रेडी होतात। आता वरची बाजू देखील थोडीशी ड्राय झाली आहे। आता हे पलटी करून घेऊ आपण। तेलामधून एकदम व्यवस्थित निघतात हे, कारण पीठ एकदम फ्लफी तयार झालेलं आहे। तर अशा प्रकारे हे सोनेरी रंगावरती आपल्याला तळून घ्यायचे आहेत। कलर देखील खूप सुरेख आला आहे, तुम्ही पाहू शकता। गॅस मोठ्या आचेवरतीच चालू ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे आपले हे परफेक्ट असे वडे रेडी झाले आहेत। मी तुम्हाला जवळून दाखवते म्हणजे लक्षात येईल तुम्हाला की कलर किती याचा सुंदर आला आहे। आतून एकदम स्पॉन्जी बनतात, बाहेरून कुरकुरीत, एकदम असे हे परफेक्ट वडे रेडी झाले आहेत। दुसऱ्या साईडला रस्सम देखील उकळलेला आहे। चला आता आपण सर्विंग बाउलमध्ये हे काढून घेऊ। त्यासाठी इथे बाउल घेतला आहे, त्याच्यामध्ये गरमागरम रस्सम आपण घालून घेऊ आणि मग त्याच्यावरती वडे सोडणार आहोत। आता इथे तुम्ही 4-5 तुम्हाला किती हवे तेवढे वडे घालून घेऊ शकता। फक्त रस्सम जास्त घालायचं, कारण वडे त्यातील पाणी सर्व ओढून घेतात। आता यामध्ये मी 5 वडे सोडते। वरून थोडंसं कांदा, कोथिंबीर आणि शेव ऑप्शनल आहे, असेल तर घालू शकता, नसेल तर काहीच प्रॉब्लेम नाही। पण ही मात्र गॅरंटी आहे की तुम्ही जर हे रस्सम वडा एकदा करून खाल्लात की तुम्ही बाकीचे सगळे पदार्थ एका बाजूला ठेवाल आणि रस्सम एका साईडला ठेवाल, इतकी टेस्टला अप्रतिम होते। कारण ही तुमची फेवरेट डिश होणार आहे, हे मात्र नक्की। मग अचानक तुमच्या घरी जरी पाहुणे आले किंवा कोणाला तरी स्पेशल तुम्हाला काहीतरी करून द्यायचं असेल किंवा स्वतःला जेव्हा तोंडाला चव नसेल, काहीतरी शॉर्टकट मेनू बनवायचा असेल आणि एकदम मस्त हवा असेल, तर त्यावेळेस तुम्ही हे नक्की करू शकता। आणि रेसिपी अतिशय सोपी आहे। जे नवशिके असतील त्यांना देखील पहिल्या प्रयत्नात एकदम परफेक्ट बनतील, इतके छान हे रस्सम वडा रेडी झाले आहेत। तर तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्कीच सांगा। त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा। आता मी एक वडा तुम्हाला कट करून दाखवते। एकदम गरम आहे, बाहेरून कुरकुरीत आणि आतून पाहू शकता एकदम सॉफ्ट असा रेडी झाला आहे। तर नक्की ट्राय करून बघा। परत भेटू आपण पुढील रेसिपीसह, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय।